पुण्यामध्ये ओंकारेश्वर ते रिद्धेश्वर सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पूल धोकादायक स्थितीत आहे। नदीपात्रामधील पूल पाडण्याचा पुणे पालिकेचा निर्णय आहे। पाण्याला अडथळा ठरणारा नदीपात्रामधील हा पूल पाडला जाणार आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकार्यानं। शहराच्या मध्यवर्ती भागात असणारा ओंकारेश्वर ते रिद्धेश्वर दरम्यान जोडणारा जो नदीपात्रातील पूल आहे तो पूल पाडण्याचा निर्णय जो आहे तो पुणे महापालिकेने घेतलेला आहे। हा पूल जो आहे तो नागरिकांसाठी धोकादायक असल्याचं निरीक्षण जे आहे ते महापालिकेने नोंदवलेलं आहे आणि हा पूल पाडण्याचा प्रस्ताव जो आहे तो शहर सुधारणा समितीपुढे देखील ठेवण्यात आलेला आहे। हा जो पूल आहे तो तब्बल 55 वर्षापूर्वीचा हा पूल आहे आणि नागरिकांसाठी हा पूल धोकादायक असल्याचं देखील सांगितलं जाते। तर काही ठिकाणी या पुलाला मोठी भगदाड देखील पडलेली आहेत। पावसाळ्याच्या दिवसात या पुलाच्या खांबांमध्ये कचरा असेल किंवा जलपर्णी असेल असं अडकल्यामुळे जो नदीतला पाण्याचा प्रवाह आहे त्याला मोठा अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन पाणी वाहण्याला अडथळा निर्माण होतो। त्यामुळे महापालिकेने आता हा पूल पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।